नमस्कार मित्रांनो. आपण टी-ई-टी 2026 साठी जे काही व्हिडिओ करत आहोत, तुमचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि त्यामुळेच एक नवीन प्रेरणा, एक नवीन उत्साहाने आपण हा व्हिडिओ देखील करत आहोत. यामध्ये देखील आपण जिओग्राफीवरील 175 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न आपल्या 6वी ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहेत. टी-ई-टीच्या दृष्टीने 99% वेटेज आपल्याला पाठ्यपुस्तकाला देणं गरजेचं आहे. आता बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळे कदाचित थोडासा तुम्हाला मागून व्हॉईस येऊ शकतो. तरी मी तो कमी करण्याचा प्रयत्न करेल. आता लक्षात घ्या, आपण रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ करतो, त्यामुळे शक्य तितकं स्पष्टीकरणाबाबत मी काही बोलणार नाहीये. फक्त आपण प्रश्न आणि उत्तर पाहू. मात्र आपण पर्याय ए मध्ये उत्तर ठेवत होतो, त्याऐवजी उत्तर शफल करावे, वेगवेगळ्या पर्यायात उत्तर असावे असं सांगितल्यामुळे आपण त्याप्रमाणे करत आहोत. कारण आपण ते जे व्हिडिओ होते ते आपण 2026 ची टी-ई-टी रविवारी होणार होती 28 तारखेला, त्या अनुषंगाने फास्ट रिव्हिजन व्हावी, पुन्हा उत्तर शोधत बसावं लागू नये यासाठी आपण पर्याय क्रमांक ए ठेवला होता. मात्र आता इथून पुढे जे व्हिडिओ येतील त्यामध्ये पर्याय शफल केलेले असतील. एखादा हिस्ट्रीचा व्हिडिओ मात्र जो जुना 28 तारखेच्या आधी केलेला असेल त्यामध्ये मात्र पर्याय क्रमांक ए हेच उत्तर असेल. तर आपण आता व्हिडिओला सुरू करूया आणि अगदी फास्ट पद्धतीनं मी हे प्रश्न आणि उत्तर घेणार आहे, तर तुम्ही तयार राहा आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला प्रोग्रेस. तर सुरू करूया. नकाशा आणि पृथ्वीगोल यातील सर्वात मुख्य तांत्रिक फरक कोणता आहे? याचं उत्तर आहे, नकाशा हा द्विमितीय म्हणजे 2D असतो, तर पृथ्वीगोल त्रिमितीय असतो. लक्षात घ्या, नकाशा या पद्धतीने असतो म्हणजे लांबी आणि रुंदी द्विमितीय असतो, तर पृथ्वीगोल मात्र कसा असतो? त्रिमितीय असतं. 3 मिती असतात, लांबी, रुंदी, उंची वगैरे त्रिमिती त्याला असतात, तर तो 3D असतो, हे लक्षात ठेवा. आणि आपला जो नकाशा आहे मग तो कोणत्याही असेल द्विमितीय असतो. हा त्यातील मुख्य फरक आहे. उद्देशात्मक नकाशे थेमॅटिक मॅप्स तयार करण्याचा मुख्य हेतू कोणता असतो? तर याचं उत्तर आहे, विशिष्ट भौगोलिक घटकाचे प्रदेशातील अचूक वितरण दर्शवणे हा उद्देशात्मक नकाशाचा मुख्य काय असतो? तर हेतू असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येची घनता दर्शविण्यासाठी नकाशाची कोणती पद्धत सर्वाधिक योग्य आणि अचूक मानली जाते? तर याचं उत्तर आहे क्षेत्रघनी पद्धत. तर लक्षात घ्या, क्षेत्रघनी पद्धतीने आपण लोकसंख्येची घनता दर्शविण्यासाठी नकाशे तयार करतो, कारण ही पद्धत सर्वाधिक योग्य आणि अचूक आहे. कशासाठी? तर लोकसंख्येची घनता दर्शविण्यासाठी. समोच्च रेषा आणि समताप रेषा यासारख्या समान मूल्य दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे कोणता नकाशा तयार केला जातो? लक्षात घ्या, समोच्च रेषा म्हणजे उंची आणि समताप रेषा म्हणजे तापमान यासारख्या समान मूल्य दर्शविणाऱ्या रेषांच्या आधारे कोणता नकाशा तयार केला जातो? तर याचं उत्तर आहे समघनी पद्धतीचा नकाशा, आयसोप्लेथ मॅप ज्याला आपण म्हणतो. एखाद्या ठिकाणी कुठे विसंगती किंवा जर बोलताना किंवा पीपीटी तयार करताना चूक झाली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण ती चूक दुरुस्त करूया. कारण आपल्या व्हिडिओमध्ये झालेल्या कोणत्याही किंवा विसंगतीमुळे देखील कोणाचा एकही मार्क जाऊ नये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बिंदू पद्धतीच्या म्हणजेच काय तर डॉट मेथड. आपण पाहतो काही नकाशे असतात त्याच्यामध्ये असे डॉट दिलेले असतात, तर नकाशात प्रत्येक बिंदूचे मूल्य निश्चित करण्यासाठी प्रामुख्याने कशाचा वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे घटकाच्या सांख्यिकीय माहितीचा आणि कमाल किमान मूल्याचा. कमाल आणि किमान म्हणजे काय? तर मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू जी काही असेल त्याचा आणि सांख्यिकीय माहितीचा वापर केला जातो डॉट मेथड म्हणजे बिंदू पद्धतीच्या नकाशामध्ये. पुढचा प्रश्न, विषुववृत्तीय प्रदेशात हवा तापून हलकी होऊन वर जात असल्याने कोणता दाबपट्टा निर्माण होतो? तुम्हाला माहिती की हे विषुववृत्तीय प्रदेश आहे पृथ्वी गोलावरचा, तर या ठिकाणी हवा तापून हलकी होऊन वर जात असल्याने कोणता दाबपट्टा निर्माण होतो? तर याचं उत्तर आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी तयार होतो. पुढचा प्रश्न आहे, मध्य अक्षवृत्तीय म्हणजे 25 ते 35 डिग्री किंवा अंश जास्त दाबाचे पट्टे निर्माण होण्याचे मुख्य कारण काय आहे? याचं उत्तर आहे विषुववृत्तीय भागातून वर गेलेली हवा थंड आणि जड होऊन या भागात खाली येते. लक्षात घ्या, विषुववृत्तीय भागात आपण आत्ताच पाहिलं की काय होतं? कमी दाबाचा पट्टा तयार होतो, जास्त उष्णतेमुळे ही हवा वर जाते. विषुववृत्तीय भागातून वर गेलेली हवा थंड होते, वर जाईल तशी तशी हवा थंड होते. आपल्याला माहिती की थंड हवेची ठिकाणं नेहमी उंच असतात आणि थंड हवा ही जड असते, तर गरम हवा ही त्या मानाने हलकी असते. तर थंड हवा ही कशी असते? जड असते आणि ती विषुववृत्त तापमान अधिक असल्यामुळे वर जाते आणि मग ती खाली येते. कोणत्या भागामध्ये? तर 25 ते 35 अंश मध्य अक्षवृत्तीय ठिकाणी खाली आल्यानंतर त्या ठिकाणी काय होते? जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. म्हणजेच काय? तर विषुववृत्तीय भागात तापलेली हवा वर जाऊन थंड आणि जड झाल्यामुळे या ठिकाणी खाली येते, त्यामुळे या ठिकाणी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, तर विषुववृत्तीय भागामध्ये थंड हवेचा पट्टा निर्माण होतो. पुढचा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते शास्त्रीय एकक म्हणजे युनिट वापरले जाते? त्याचं उत्तर आहे मिलीबार हे युनिट वापरले जाते.
त्यानंतर हवा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहताना पृथ्वीच्या परिवलनामुळे तिची दिशा बदलते. या सिद्धांताला काय म्हणतात? तर फेरेलचा नियम असं आपण म्हणतो. आता ऑप्शन चेंज आहेत, लक्षात घ्या. सर्व ऑप्शन ए नाहीये उत्तर, वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर आहे. तर हवा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, जास्त दाबाचा पट्टा आपण आत्ताच पाहिला आणि कमी दाबाचा पट्टाही पाहिला. तर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहताना पृथ्वीच्या परिवलनामुळे, पृथ्वी जे फिरते तर तिच्या परिवलनामुळे काय होते? तर त्या हवेची दिशा बदलते. या सिद्धांताला काय म्हणतो आपण? फेरेल्सचा नियम म्हणतो किंवा फेरेल्स लॉ म्हणतो. पुढचा प्रश्न आहे कणविदारण, ग्रॅन्युअल वेदरिंग ही प्रक्रिया म्हणजे बाह्यकारकांशी संबंधित आहे. मित्रांनो लक्षात घ्या, प्रचंड पाऊस पडतोय बाहेर, त्याचा आवाज कदाचित तुम्हाला येत असेल, तर लक्षात घ्या. कणविदारण ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या हवामानाच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? याचं उत्तर आहे बी, उष्ण वाळवंटी प्रदेशात. कणविदारण, ग्रॅन्युअल वेदरिंग ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या हवामानाच्या प्रदेशात आढळते? तर उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये आढळते. अपपर्णन किंवा एक्सफोलिएशन या भौतिक विदारणाच्या क्रियेला कोणता खडक सर्वाधिक बळी पडतो? म्हणजे कोणत्या खडकाच्या बाबतीमध्ये अपपर्णन ही क्रिया मोठ्या प्रमाणावर घडून येते? तर याचं उत्तर आहे ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट. आता अपपर्णन म्हणजे काय? आता बरेच गोष्टी मी तुम्हाला या रिकाम्या जागेत पेस्ट करेल, परंतु आता आपल्याला 175 प्रश्न, मग 4-5 तासाचा व्हिडिओ होईल बोलत बसलो तर, कारण किती बोलावं तितकं कमी आहे भूगोलावर. तर त्यामुळे आपण फास्ट पद्धतीने पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पावसाच्या पाण्यात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मिसळल्यामुळे, म्हणजे काय? तर वातावरणामधील जो कार्बन डायऑक्साईड आहे CO2 तो मिसळल्यामुळे कार्बोनिक आम्ल तयार होते. रासायनिक विदारणाच्या या प्रक्रियेला काय म्हणतात? तर या प्रक्रियेला कार्बनन, कार्बोनेशन असं म्हटलं जातं. पावसाच्या पाण्यात वातावरणातील कार्बन डायऑक्साईड मिसळतो, म्हणजे पावसाचं पाणी पडतं त्यामध्ये वातावरणातील CO2 मिसळतो, त्यामुळे कार्बोनिक आम्ल तयार होतं आणि हे कार्बोनिक आम्ल खडकावर आल्यानंतर खडकाचं विदारण करतं. तर या प्रक्रियेला काय म्हणतात? आणि हे कोणत्या पद्धतीचं झालं? हे भौतिक नाही, तर हे रासायनिक विदारण झालं. तर त्याला काय म्हटलं जातं? कार्बनन, कार्बोनेशन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे भस्मीकरण, ज्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन म्हणतो. तर या प्रक्रियेत खडकातील कोणत्या खनिजाचा ऑक्सिजनशी संयोग होऊन खडक ठिसूळ होतो? तर याचं उत्तर आहे लोह किंवा आयरन ज्याला म्हणतो आपण. तर त्याच्याशी संयोग होऊन काय होतं? तर भस्मीकरण ही प्रक्रिया घडते. म्हणजेच काय? तर भस्मीकरण या प्रक्रियेमध्ये लोह खनिजाचा ऑक्सिजनशी संयोग होऊन खडक काय होतो? ठिसूळ होतो. खडकात काय असतं? त्या मग लोह असतं आणि मग वातावरणातील ऑक्सिजन जो असतो त्याच्याशी संयोग होतो आणि संयुग तयार होतं आणि रासायनिक विदारण होतं, त्या ठिकाणी भस्मीकरण आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अतिथंड प्रदेशात खडकांच्या भेगांमध्ये पाणी गोठल्यामुळे, खूप थंड प्रदेश आहे आणि खडकांच्या ज्या भेगा असतात त्या भेगांमध्ये काय होतं? पाणी गोठतं आणि त्यामुळे खडकावर प्रचंड ताण पडून फुटतात. या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? तर याला तुषार विदारण म्हटलं जातं, फ्रॉस्ट वेजिंग असं म्हटलं जातं. आता मराठी नामकरण पाहूया. माझं या ठिकाणी म्हणताना चुकलं असेल तरी मी या रिकाम्या जागेमध्ये ते तुम्हाला दाखवत जाईल. तुषार विदारण, फ्रॉस्ट वेजिंग असं त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे तीव्र पर्वतीय उतारावरून गुरुत्वाकर्षण बलामुळे, याचा हा उतार आहे, तर माती व खडकांचे तुकडे वेगाने खाली कोसळण्याच्या प्रक्रियेला भूगोलात काय म्हणतात? त्याला म्हणतात शीघ्र विस्तृत झीज, रॅपिड मास वेस्टिंग असं याला म्हटलं जातं. शीघ्र विस्तृत झीज याला म्हटलं जातं. तीव्र पर्वतीय उतारावरून गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे माती किंवा खडकांचे तुकडे वेगाने खाली कोसळतात, त्याला काय म्हटलं जातं? शीघ्र विस्तृत झीज किंवा रॅपिड मास वेस्टिंग असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोकणातील अतिपर्जन्याच्या आणि दमट हवामानाच्या प्रदेशात प्रामुख्याने कोणते विदारण सर्वात जास्त प्रभावी ठरते? आता कोकणातील अतिपर्जन्याच्या आणि दमट हवामानाच्या प्रदेशात कोणते विदारण प्रभावी ठरतं? तर रासायनिक विदारण प्रभावी ठरतं. महासागराच्या तळ रचनेनुसार किनाऱ्यालगतच्या सर्वात उथळ आणि मासेमारीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या भागाला काय म्हणतात? आता या ठिकाणी हा समुद्र आहे आणि ही जमीन आहे. तर महासागराच्या तळ रचनेचा जर आपण अभ्यास केला तर किनाऱ्यालगतच्या सर्वात उथळ म्हणजे हा भाग उथळ असतो इतर भागाच्या मानाने आणि मासेमारीसाठी देखील हा अत्यंत उपयुक्त असतो. का उपयुक्त असतो? मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचतो, त्यामुळे इथे प्लॅंक्टन नावाची जी वनस्पती आहे, जी माशांचं खाद्य आहे, ती मोठ्या प्रमाणावर उगवते, त्यामुळे इथे मासेमारीला पूरक क्षेत्र तयार होतं. तर या ठिकाणी याला आपण काय म्हणतो? भूखंड मंच म्हणतो, म्हणजे कंटिनेंटल शेल्फ असं म्हणतोय. तर महासागराच्या तळरचनेनुसार किनाऱ्यालगतच्या सर्वात उथळ आणि मासेमारीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या भागाला भूखंड मंच असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पॅसिफिक महासागरातील जगातील सर्वात खोल गर्त अशी कोणती आहे जिथे अलीकडे प्लास्टिक प्रदूषणाचे अंशही आढळले आहेत? तर मरियाना गर्त आहे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या, मरियाना गर्त 11,000
किलोमीटरपेक्षा अधिक खोली म्हणजे माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे 8,848 वगैरे किलोमीटर, ती अद्ययावत झालेली आहे आपल्या स्मॉलेस्ट जनरल नॉलेज या पुस्तकामध्ये. सगळी अद्ययावत आकडेवारी येईल आता, लवकरच पुस्तक येईल या 15-20 दिवसामध्ये. तर लक्षात घ्या, माउंट एव्हरेस्ट पेक्षाही म्हणजे अधिक खोली आहे, म्हणजे पृथ्वीचा खोलीचा भाग हा उंचीपेक्षा अधिक आहे, लक्षात घ्या. तर 11,000 किलोमीटरपेक्षा अधिक खोलीची कोणती गर्त आहे? मरियाना गर्ता. म्हणजे जगातील सर्वात खोल गर्ता कोणती, असा सरळ सरळ प्रश्न विचारला तरी उत्तर आहे मरियाना गर्ता. मग मरियाना गर्ता आहे तर ती कोणत्या महासागरात आहे? तर पॅसिफिक महासागरात आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, UNCLOS अनक्लॉस या आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार एखाद्या देशाचा विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे EEZ ज्याला आपण म्हणतो, किनाऱ्यापासून किती दूरपर्यंत असतो? म्हणजेच या कायद्यानुसार, या नियमानुसार एखाद्या देशाचं जे विशेष आर्थिक क्षेत्र किनाऱ्यापासून किती दूरपर्यंत असतं, त्याचा अधिकार असतो, तर त्याचं उत्तर आहे 200 नाविक मैल, नॉटिकल मैल. म्हणजे 200 नॉटिकल मैल पर्यंत आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार एखाद्या देशाचं विशेष आर्थिक क्षेत्र असतं. आता याला आपण मराठीमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र जरी म्हणत असू तरी याचा लॉंग फॉर्म काय होतो? या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून होतो. काय होतं? एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं. आणि UNCLOS अनक्लॉसचा लॉंग फॉर्म काय होतो मग? कारण पुस्तकामध्ये हे मेन्शन केलेलं आहे, म्हणजेच आपल्याला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. तर UNCLOS म्हणजे काय? तर UN म्हणजे युनायटेड नेशन्स. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो. UNCLOS म्हणजे काय? तर युनायटेड नेशन्स. सी म्हणजे काय मग? कन्व्हेन्शन, करार ऑन द लॉ ऑफ द सी. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी हा ह्याचा लॉंग फॉर्म होतो किंवा फुल फॉर्म होतो, लक्षात घ्या. तर या कायद्यानुसार एखाद्या देशाचं विशेष आर्थिक क्षेत्र, आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपण SEZ ला पण विशेष आर्थिक क्षेत्र वगैरे काहीतरी म्हणतो, स्पेशल इकॉनॉमिक झोनला देशांतर्गत. तर एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन किती असतो किनाऱ्यापर्यंत दूर? तर 200 नाविक मैल असतो. पुढचा प्रश्न आहे, महासागराच्या तळरचनेत सर्वात जास्त विस्तृत क्षेत्र कोणत्या भूरूपाने व्यापलेले असते? तर याचं उत्तर आहे सागरी मैदान. लक्षात घ्या, भूखंड, मंच, खंडांत, उतार, सागरी डोह हे सागरी तळरचनेचे भाग आहेत. तर त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. एखादा नंतर व्हिडिओ करूया आपण त्यावर. पुढचा प्रश्न आहे, महासागरीय जलस्तर ॲबिसो पेलाजिक झोन ज्याला असं म्हटलं जातं, त्याची खोली साधारणपणे किती असते जिथपर्यंत सूर्यप्रकाश म्हणजे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही? तर त्याचं उत्तर आहे 4,000 ते 6,000 मीटरच्या दरम्यान असते. नाव काय त्याला? ॲबिसोपेलॉजिक झोन असं त्याला म्हटलं जातं. त्याची खोली साधारणपणे किती असते? तर 4,000 ते 6,000 मीटरच्या दरम्यान असते. पुढचा प्रश्न आहे, मॅंगनीज खडे किंवा मॅंगनीज नोड्यूल्स हे अत्यंत मौल्यवान खनिज प्रामुख्याने कोठे आढळते? तर त्याचं उत्तर आहे अति खोल सागरी मैदानावर आढळतं. पुढचा प्रश्न, उद्योगाच्या स्थान निश्चितीसाठी किमान वाहतूक खर्च सिद्धांताची म्हणजे लिस्ट कॉस्ट थेअरीची मांडणी कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे अल्फ्रेड वेबर यांनी केली. वेबरच्या सिद्धांतानुसार जर कच्चा माल वजन घटणारा वेट लॉसिंग असेल तर उद्योग कोठे स्थापन करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते? तर कच्च्या मालाच्या उत्पादक क्षेत्राजवळ. लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न खूप महत्वाचे आहेत. सध्या तरी तुम्हाला हे प्रश्न पुस्तकामध्ये तरी मिळणार नाहीत आपल्या कुठल्या, कारण अजून कोणतंही पुस्तक नाही आलेलं, परंतु तुम्हाला ते आपल्या ॲपवरती ई-बुक सेक्शनमध्ये मात्र मी ही PDF अपलोड करेल, त्या ठिकाणी तुम्ही ते वाचू शकता. तर त्यामुळे लक्षात घ्या की वेबरच्या सिद्धांतानुसार जर कच्चा माल वजन घटणारा असेल तर उद्योग कोठे स्थापन करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते? तर कच्च्या मालाच्या उत्पादक क्षेत्राजवळ. त्यानंतरचा प्रश्न आहे, नवरत्न आणि महारत्न हा दर्जा भारतातील कोणत्या प्रकारच्या उद्योगांना दिला जातो? तर उत्कृष्ट कामगिरी आणि नफा कमावणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी उद्योगांना दिला जातो. असा प्रश्न पण येईल की नवरत्न आणि महारत्न दर्जा कोणत्या कंपन्यांना दिला जातो? मग पर्यायामध्ये दिला जाईल फक्त सार्वजनिक, फक्त खाजगी, सार्वजनिक व खाजगी कोणत्याही नाही, अशा प्रकारचंही येऊ शकतं. किंवा बँकांना दिला जातो, अमुक अमुक असा काहीतरी पर्यायात ऑप्शन असेल तर लक्षात घ्या, हा नवरत्न आणि महारत्न दर्जा हा फक्त सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, उत्तर अमेरिकेतील पंच महासरोवरांचा प्रदेश ज्याला आपण ग्रेट लेक्स रिजन म्हणतो कोणत्या उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे लोह पोलाद आणि अवजड यंत्रसामुग्री उद्योग. पुढचा प्रश्न, रशियातील सायबेरिया आणि व्लादिवोस्तॉक औद्योगिक प्रदेशाचा विकास प्रामुख्याने कोणत्या दोन घटकांमुळे झालेला आहे? तर ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग आणि विस्तीर्ण खनिज संपत्ती किंवा विपुल खनिज संपत्तीमुळे झालेला आहे. विस्तीर्ण म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी विपुल म्हणू की खूप मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे आणि ट्रान्स सायबेरियन लोहमार्गामुळे देखील त्या ठिकाणी विकास औद्योगिक प्रदेशाचा होण्यास मदत झालेली आहे, रशियातील सायबेरिया आणि व्लादिवोस्टॉक. पुढचा प्रश्न आहे, जपानमधील कांटो आणि किंकी या प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होण्याचे मुख्य कारण काय आहे? तर किनारपट्टीचे स्थान, उत्कृष्ट बंदरे आणि अद्ययावत तंत्रज्ञान.
या पद्धतीचे प्रश्न टीईटी मध्ये पण येतात आणि एमपीएससी मध्ये पण येतात, हे लक्षात घ्या. तर जपानमधील कांटो आणि किंकी या प्रदेशात उद्योगांचं केंद्रीकरण का झालं, तर किनारपट्टीचं स्थान, त्या ठिकाणी असलेले उत्कृष्ट बंदरे आणि अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे. जर्मनीतील रुहर खोरे कोणत्या खनिज संपत्तीसाठी आणि त्यावर आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, तर रुहर झालं या ठिकाणी आपण रूर पण म्हणू शकतो. तर जर्मनीतील रूर खोरे कोणत्या खनिज संपत्तीसाठी आणि त्यावर आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे, तर दगडी कोळसा आणि पोलाद उद्योग. लक्षात घ्या, जर्मनीतील रूर खोरे दगडी कोळसा साठी प्रसिद्ध आहे आणि त्यावर आधारित पोलाद उद्योगासाठी म्हणजे स्टील इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. प्युमा आणि जॅग्वार हे महाकाय मार्जार कुळातील प्राणी जगातील कोणत्या देशात प्रामुख्याने आढळतात, याचं उत्तर आहे ब्राझीलमध्ये आढळतात. तामरीन म्हणजे गोल्ड लॉयन टॅमरीन हा प्राणी कोणता आहे जो प्रामुख्याने ब्राझीलमध्ये आढळतो, तर याचं उत्तर आहे एक प्रकारचा सोनेरी केसांचा तो माकड आहे. रोजवूड आणि रबर यासारखे कठीण लाकडाचे मोठे वृक्ष ब्राझीलच्या कोणत्या नैसर्गिक प्रदेशामध्ये आढळतात, तर ॲमेझॉनच्या विषुववृत्तीय सदाहरित वर्षावनामध्ये आढळतात, रेन फॉरेस्टमध्ये आढळतात. कुठल्या? ॲमेझॉनच्या. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारतात हिमालयीन पर्वतीय वनांमध्ये उंचीनुसार आढळणारा हिमबिबट्या, महत्वाचा प्रश्न आहे हा, ज्याला आपण स्नो लिओपार्ड म्हणतो, तो प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनात राहतो, तर याचं उत्तर आहे अल्पाईन आणि सूचीपर्णी वने हिमालयामध्ये आढळतात. कोणत्या उंचीवर आढळतात हे आपल्याला माहीत असलं पाहिजे, म्हणजे एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्नांची आपली तयारी होऊ शकते. त्यासाठी फक्त आपल्याला 6वी ते 12वीचे पाठ्यपुस्तक अभ्यासणं मात्र गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमधील कटिंगा हा भौगोलिक प्रदेश कशाचे प्रतिनिधित्व करतो, तर ब्राझीलमधील कटिंगा हा भौगोलिक प्रदेश कशाचं प्रतिनिधित्व करतो, तर ईशान्येकडील काटेरी व झुडपी वनांचा अवर्षणग्रस्त प्रदेश. मग याच्याशी रिलेटेड भारताचा कोणता प्रदेश आहे की काटेरी व झुडपी वने आहेत आणि अवर्षणग्रस्त प्रदेश आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण सिद्धांताच्या डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरीच्या पहिल्या टप्प्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. कारण आता जनगणना सुरू झालेली आहे भारताची नवी, तर त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. तर पुन्हा एकदा प्रश्न वाचतो की लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्याचे प्रमुख वैशिष्ट्य काय असते, तर त्याचं उत्तर आहे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप जास्त आणि स्थिर असतात. लक्षात घ्या, लोकसंख्येचा संक्रमणाचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर जन्मदर खूप जास्त असतो आणि मृत्यूदर म्हणजे ज्याला बर्थ रेट म्हणतो आणि डेथ रेट म्हणतो दोन्ही खूप जास्त असतं, परंतु कसं असतं ते कॉन्स्टंट म्हणजे स्थिर असतं. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, ज्या टप्प्यात जन्मदर उच्च राहतो पण वैद्यकीय सुविधांमुळे मृत्यूदर वेगाने कमी होतो त्या टप्प्याला काय म्हटलं जातं, तर त्याला काय म्हटलं जातं, लोकसंख्येच्या विस्फोटाचा टप्पा म्हटलं जातं. आणि हा कितवा असतो, दुसरा टप्पा. पहिला टप्पा आपण पाहिलं की बर्थ रेट पण हाय असतो, डेथ रेट पण हाय असतो, पण हे दोन्ही कसे असतात तर कॉन्स्टंट असतात. पण दुसरा टप्पा जो आहे तो कसा असतो, तर जन्मदर काय असतो, उच्चच असतो त्या ठिकाणी, परंतु वैद्यकीय सुविधा वाढल्यामुळे मृत्यूदर मात्र वेगाने घटत जातो. आता जन्मदर जो आहे बर्थ रेट हायच आहे आणि डेथ रेट जो आहे तो लो होतो म्हणजे कमी होत जातो. साहजिकच काय होणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, तर त्याला लोकसंख्येच्या विस्फोटाचा टप्पा किंवा आपण जो लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणतो त्याचा दुसरा टप्पा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विभाजित वर्तुळ ज्याला पाय डायग्राम म्हटलं जातं या सांख्यिकीय सादरीकरणात एकूण मूल्य किती अंशाच्या वर्तुळात विभागून दाखवले जाते, तर याचं उत्तर आहे 360 अंशाच्या वर्तुळामध्ये. आणि साहजिकच वर्तुळ हे 360 अंशाचं असतं, तर विभाजित वर्तुळ ज्याला आपण पाय डायग्राम म्हणतो या सांख्यिकीय सादरीकरणामध्ये एकूण मूल्य किती अंशाच्या वर्तुळात विभागून दाखवले जाते, एकूण जे काही मूल्य असेल ते 360 अंशाच्या वर्तुळात विभागून दाखवले जाते. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्येची वयोगट आणि लिंगरचना एकाच आकृतीत अभ्यासण्यासाठी कोणत्या आलेख पद्धतीचा वापर केला जातो, तर लोकसंख्येचा मनोरा पॉप्युलेशन पिरॅमिडचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, विस्तारणारा लोकसंख्या मनोरा एक्सपांडिंग पिरॅमिड ज्याचा तळ रुंद असतो तो काय दर्शवतो, तर तो दर्शवतो देशात तरुण आणि लहान मुलांचे प्रमाण जास्त असून जन्मदर कसा आहे तर उच्च आहे. आता तुम्ही हे पाठ करा, मी फास्ट वाचतो. आत्ता आपला फक्त 39वा प्रश्न चालू आहे, अजून 175 प्रश्न वाचायचे आणि वेळ खूप झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संकोचणारा लोकसंख्या मनोरा कन्स्ट्रिक्टिव्ह पिरॅमिड ज्याचा तळ अरुंद असतो तो कोणत्या प्रकारच्या देशाचे वैशिष्ट्य आहे, तर तो आहे प्रगत देशांचे जिथे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही खूप कमी असतात.
पुढचा प्रश्न आहे, स्थलांतर करताना लोक एखाद्या विशिष्ट प्रदेशाकडे आकर्षित होण्यामागे जे घटक असतात, म्हणजे मायग्रेशनसाठी लोकसंख्येचे जे घटक असतात त्यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना ओढणारे घटक पुल फॅक्टर्स म्हटलं जातं. आता पुल फॅक्टर्स लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये याला पर्यायी शब्द देखील वापरले जाऊ शकतात. पुस्तकात कोणता शब्द आहे ते देखील आपण बघून घेणं गरजेचं आहे. राजकीय, युद्ध, भूकंप किंवा बेरोजगारी. युद्ध, भूकंप किंवा बेरोजगारी यामुळे नाईलाजाने लोक गाव किंवा देश सोडतात, म्हणजे स्थलांतर करतात. या कारणांना लोकसंख्याशास्त्रात काय म्हटलं जातं, तर ढकलणारे घटक पुश फॅक्टर्स म्हटलं जातं. पुश फॅक्टर्स लक्षात ठेवा, याचं ट्रान्सलेशन परीक्षेत काहीही येऊ शकतं. पुश फॅक्टर्स म्हणजेच काय, तर ढकलणारे घटक. राजकीय, युद्ध, भूकंप किंवा बेरोजगारी यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, स्थलांतरामुळे लोकसंख्या घेणाऱ्या प्रदेशावर कोणता मोठा सकारात्मक परिणाम होतो, तर मनुष्यबळ आणि कुशल कामगारांची उपलब्धता काय होते, साहजिकच वाढते. म्हणजे लोकसंख्या घेणाऱ्या म्हणजे स्वीकारणाऱ्या म्हणजे डेस्टिनेशन पॉइंट आहे, म्हणजे स्थलांतर करून लोक ज्या ठिकाणी जातात तिथे काय फायदा होतो असं विचारलंय, सकारात्मक परिणाम होतो असं विचारलंय. म्हणजे दोन्ही परिणाम होतात, तर या ठिकाणी सकारात्मक परिणाम काय होतो विचारलंय, तर मनुष्यबळ म्हणजे ह्युमन रिसोर्स आणि कुशल कामगारांची उपलब्धता त्यामुळे वाढते. पुढचा प्रश्न, नदीच्या खनन कार्यामुळे अतिशय तीव्र उताराची आणि अरुंद तळाची जी दरी तयार होते तिला काय म्हणतात, तर व्ही आकाराची दरी तयार होते. नदीच्या खनन कार्यामुळे व्ही आकाराची होते, हिमनदीच्या खनन कार्यामुळे यू आकाराची होते. हा फरक लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हिमनदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणाऱ्या आणि इंग्रजी अक्षरासारख्या दिसणाऱ्या विस्तृत दरीला काय म्हणतात, तर या ठिकाणी यू आकाराची दरी आहे. आपण आत्ताच पाहिलं, नदीच्या खनन कार्यामुळे जी तयार होते ती व्ही आकाराची दरी आणि हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होते ती यू आकाराची दरी. पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे कठीण आणि मृदू खडकांच्या थरांची असमान झीज होऊन, म्हणजे मृदू खडक जास्त झिजणार आणि कठीण खडक कसे असणार, कमी झिजणार. तर झीज होऊन तयार होणाऱ्या छत्रीसारख्या भूरूपाला काय म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी भूछत्र खडक किंवा मशरूम रॉक्स या पद्धतीने दिसतं ते आपल्याला, तर भूछत्र खडक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, हिमनदीने वाहून आणलेल्या आणि संचयित केलेल्या गाळाला भूगोलाच्या भाषेत काय म्हटलं जातं, तर हिमोड, मोराईन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, समुद्र लाटांच्या खनन कार्यामुळे समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या खडकाला जो तुटलेला उभा आकार प्राप्त होतो त्याला काय म्हटलं जातं, तर सागरी कडा म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, भूपृष्ठ लहरी यल वेव्ज या भूकंपाच्या लहरींचे प्रमुख वैशिष्ट्य काय असते, तर त्या सर्वात जास्त विनाशकारी असतात आणि फक्त पृष्ठभागावर प्रवास करतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पॅसिफिक महासागराभोवती असलेल्या अत्यंत सक्रिय ज्वालामुखीच्या पट्ट्याला काय म्हटलं जातं, तर त्याला पॅसिफिकचे अग्निकंकन रिंग ऑफ फायर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, जांभा खडक लॅटेराइट रॉक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळतो, तर याचं उत्तर आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे कोकणामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न, जांभा खडक निर्माण होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या हवामानाची नितांत आवश्यकता असते, तर याचं उत्तर आहे अतिपावसाचे आणि उष्ण व दमट हवामान असणं गरजेचं आहे, तर जांभा खडक निर्माण होतो. पुढचा प्रश्न, बेसॉल्ट खडकाच्या विदारणातून कोणती अत्यंत सुपीक मृदा तयार होते जी कापसासाठी उपयुक्त आहे, तर काळी मृदा किंवा ज्याला आपण कापसाची काळी मृदा किंवा रेगूर मृदा किंवा ज्याला इंग्रजीमध्ये ब्लॅक कॉटन सॉइल असं म्हणतो. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने कोणत्या प्रकारचा भौगोलिक आकार पाहायला मिळतो ज्यामुळे तेथे नैसर्गिक बंदरे निर्माण झाली आहेत, तर दंतूर किनारपट्टी आहे. कशी किनारपट्टी आहे, दंतूर किनारपट्टी आहे कोकणाची, त्यामुळे त्या ठिकाणी नैसर्गिक बंदरे तयार झालेली आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात 21 जून रोजी सूर्याची किरणे कोणत्या वृत्तावर बरोबर लंबरूप पडतात, त्याचं उत्तर आहे कर्क वृत्तावर पडतात, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर ज्याला आपण म्हणतो. तर पृथ्वीचे जे दोन गोलार्ध आहे, दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध, तर उत्तर गोलार्धात 21 जून रोजी सूर्याची किरणे कोणत्या वृत्तावर बरोबर लंबरूप पडतात, तर कर्क वृत्तावर म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर पडतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस कधी असतो, तर 22 डिसेंबरला असतो. हा एक प्रश्नच आहे, कारण त्या दिवशी सूर्यकिरणे कोठे लंबरूप असतात, ते त्याचं कारण आहे, तर मकर वृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न त्यालाच काय म्हणतो आपण, मकर वृत्तावरती सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो, तर उत्तर गोलार्धामध्ये 21 जून रोजी तेथे सूर्यकिरणे लंबरूप पडतात, या ठिकाणी कर्कवृत्तावर उत्तर गोलार्धामध्ये, म्हणून तिथे दिवस मोठा असतो. आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त यांचे अक्षांशीय मूल्य अनुक्रमे किती आहे,
आता या ठिकाणी ही जर पृथ्वी धरली तर या ठिकाणी आर्टिक वृत्त आहे, या ठिकाणी अंटार्क्टिक वृत्त आहे, तर यांचे अक्षांशीय मूल्य किती आहे असा प्रश्न आहे. तर 66.5 अंश उत्तर कशाचं आहे, तर आर्टिक वृत्ताचं आहे आणि 66.5 अंश कोणाचं आहे, अंटार्क्टिक वृत्ताचं आहे, जे दक्षिण गोलार्धामध्ये आहे. तर लक्षात घ्या, याला आपण असे म्हणू शकतो 66 अंश 30 मिनिटे उत्तर आणि 66 अंश 30 मिनिटे दक्षिण असंही म्हणू शकतो. पण आपल्याला पाठ करण्यासाठी जे सोयीचं वाटेल त्या पद्धतीने आपण ते पाठ करून टाकायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वाधिक असतो. विषुववृत्त म्हणजे 0 अंश अक्षवृत्त. तर या ठिकाणी पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तावर सर्वाधिक असतो, तो साधारणपणे किती किलोमीटर प्रति तास असतो असं विचारलंय. तर त्याचं उत्तर आहे सुमारे 1670 किलोमीटर प्रति तास इतका असतो. पुढचा प्रश्न, 2 लगतच्या रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर 111 किलोमीटर असते, तर ध्रुवावरती किती असणार आहे, तर त्याचं उत्तर आहे 0 किलोमीटर. कारण ध्रुवावरती कसे ते बिंदू स्वरूप आहे, त्यामुळे 2 लगतच्या रेखावृत्तांमधील अंतर विषुववृत्तावर 111 किलोमीटर असतं या ठिकाणी. तर ध्रुवावरती ते किती होतं, मग 0 किलोमीटर होतं. पुढचा प्रश्न, समदाब रेषा म्हणजे ज्याला आपण आयसोबार्स म्हणतो, नकाशावर काय दर्शविण्यासाठी काढल्या जातात, तर याचं उत्तर आहे आयसोबार्स आणि इथंच आहे समदाब रेषा. म्हणजेच उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक बी, समान हवेचा दाब असणारी ठिकाणे जोडण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, समपर्जन्य रेषा भौगोलिक नकाशामध्ये कशासाठी वापरल्या जातात, तर त्याचं उत्तर आहे समान पावसाची म्हणजे पर्जन्याची नोंद असणारी ठिकाणे जोडण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेशी किती अंशाचा कोन करतो ज्यामुळे ऋतूंची निर्मिती होते, तर याचं उत्तर आहे 66.5 अंशाचा. पुढचा प्रश्न, शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संकल्पनेचा मूळ आणि प्रमुख उद्देश काय आहे, तर भावी पिढ्यांच्या गरजा धोक्यात न आणता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे. आता असे प्रश्न आपल्याला कन्फ्युजन करणारे पर्याय असतात या ठिकाणी. शाश्वत विकास म्हणजे सर्व कारखाने कायमचे बंद करणे, असा याऐवजी जर सर्व कारखान्यात सुधारणा करणे असं काही आलं तर आपल्याला बरोबर उत्तर वाटू शकतं. परंतु लक्षात घ्या, सर्व पर्याय वाचत जा. जेव्हा पर्याय मोठे असतात ना, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर एक वाक्याच्या स्वरूपात पर्याय असले तर आपण सर्व पर्याय वाचायला पाहिजे. केवळ लोकसंख्येवर नियंत्रण मिळविणे, पर्यावरणाचा नाश करून केवळ औद्योगिक विकास करणे, आणि काही वेळा काय होतं की असे पर्याय असतात आणि शेवटी पर्याय अ व ब, अ व क दोन्ही असतं. तर अशा ठिकाणी मग आपल्याला पूर्ण पर्याय वाचणं गरजेचं आहे. तर भावी पिढ्यांच्या गरजा धोक्यात न आणता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे हा त्याचा मूळ उद्देश आहे. पुढचा प्रश्न, जलसाक्षरता ज्याला वॉटर लिटरेसी असं म्हणतो म्हणजे नक्की काय असते, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचा काटेकोर व पुनर्वापर करण्याबाबतची सामाजिक जागरूकता. यालाच काय म्हणायचं, जलसाक्षरता. म्हणजेच काय, पाण्याचं महत्त्व इम्पॉर्टन्स कळला पाहिजे सजीवसृष्टीच्या दृष्टीने आणि त्याचा काटेकोर आणि पुनर्वापर करण्याबाबतची सामाजिक जागरूकता म्हणजेच काय, तर जलसाक्षरता. उदाहरणार्थ काय, तर जल पुनर्भरण करतो आपण आपल्या छतावर पडणाऱ्या पाण्याचं, तर ही उदाहरणं आहेत. म्हणजे असाही प्रश्न येऊ शकतो की जलसाक्षरतेची उदाहरणे पुढीलपैकी कोणती, तर त्या ठिकाणी तुम्हाला पुनर्भरण पर्याय दिलेला असेल, छतावर पडलेल्या पाण्याचं पुनर्भरण, आणि दुसरीकडे धरण उभारणे असं दिलं असेल, तर मग जज करावं लागेल आपल्याला त्या पर्यायावरून की नेमकं कोणतं उत्तर बरोबर असेल. आणि जलसाक्षरता म्हणजे काय, त्याचा मूळ उद्देशच काय, तर पाण्याचा काटेकोर वापर करायचा आणि पुनर्वापर करायचा. पुढचा प्रश्न आहे, अपारंपरिक ज्याला नॉन कन्व्हेन्शनल म्हणतो, तर ऊर्जा स्रोतांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो, कोणाचा समावेश होतो, तर नैसर्गिक वायू आणि पेट्रोल हे जीवाश्म इंधन आहेत, त्यामुळे हे पारंपरिक इंधन आहेत, ते नाश पावतात. दगडी कोळसा आणि खनिज तेल देखील पारंपरिकच इंधन आहेत, कन्व्हेन्शनल सोर्स आहेत, आणि लाकूड आणि रॉकेल देखील तेच आहे. मात्र अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते आहेत, तर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोगॅस हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत. पुढचा प्रश्न, औष्णिक विद्युत ज्याला आपण थर्मल पॉवर म्हणतो, तर त्याच्या निर्मितीसाठी प्रामुख्याने कोणते नैसर्गिक संसाधन सर्वाधिक वापरले जाते. सोपा प्रश्न आहे की दगडी कोळसा वापरला जातो. वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या CNG या पर्यावरणपूरक इंधनाचे पूर्ण रूप काय आहे, तर कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस हे आहे. पुढचा प्रश्न, महासागराच्या पाण्यातील प्रदूषण वाढण्यामागे सर्वात घातक मानवनिर्मित घटक कोणता आहे. पर्यावरणाशी संबंधित प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात TET परीक्षेच्या दृष्टीने आणि MPSC वगैरे सर्वच परीक्षेच्या दृष्टीने. तर याचं उत्तर आहे तेल गळती आणि प्लास्टिक कचरा. पुढचा प्रश्न, आम्लपर्जन्य ज्याला ॲसिड रेन म्हटलं जातं प्रामुख्याने वातावरणातील कोणत्या वायूंच्या प्रदूषणामुळे
पडतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. पुढचा प्रश्न, वखारी, पाडे आणि गवळवाडे यासारख्या एकाकी वस्त्या प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर अतिदुर्गम, डोंगराळ आणि वनक्षेत्रात आढळतात. नद्यांच्या खोऱ्यात किंवा सुपीक मैदानी प्रदेशात शेती व्यवसायामुळे प्रामुख्याने कोणती वस्ती विकसित होते? तर त्याचं उत्तर आहे केंद्रित वस्ती, न्यूक्लिएटेड सेटलमेंट त्याला आपण म्हणतो. भारतात सुवर्ण चतुष्कन ज्याला गोल्डन क्वाड्रिलॅटरल हा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प कोणत्या 4 प्रमुख शहरांना जोडतो? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता. पुढचा प्रश्न, जगातील सर्वाधिक लांबीचा ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग रशियामध्ये कोणत्या 2 शहरांना जोडतो? तो सेंट पीटर्सबर्ग आणि व्लादिवोस्टॉक. वाहतुकीचा सर्वात स्वस्त पण संथ मार्ग कोणता मानला जातो, जो अवजड आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत उपयुक्त आहे? तर जलमार्ग हे त्याचं उत्तर आहे. मानवाने खणलेला पनावा कालवा म्हणजे कृत्रिम कालवा आहे, पनामा कॅनल कोणत्या 2 महासागरांना जोडतो? तर याचं उत्तर आहे अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर. पुढचा प्रश्न आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 जलभागांना जोडतो ज्यामुळे युरोप आणि आशियातील अंतर कमी झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे भूमध्य सागर आणि तांबडा समुद्र किंवा मेडिटेरियन सी आणि रेड सी. पुढचा प्रश्न, GIS तंत्रज्ञानाचा उपयोग भूगोल आणि शहर नियोजनात प्रामुख्याने कशासाठी होतो? तर त्याचं उत्तर आहे स्थानिक भौगोलिक माहितीचे संकलन, संगणकीय विश्लेषण आणि अचूक नकाशा निर्मितीसाठी. पुढचा प्रश्न आहे, उद्यान शेती हॉर्टिकल्चर या शेती प्रकारात प्रामुख्याने कशाचे व्यावसायिक उत्पादन घेतले जाते? तर त्याचं उत्तर आहे फळे, फुले आणि औषधी वनस्पती. लक्षात घ्या, शेतीचे प्रकार यावर 100% प्रश्न विचारला जातो आणि आपण कन्फ्यूज होतो. त्यामुळे शेतीचे सर्व प्रकार तुम्ही पहा किंवा एखादा व्हिडिओ त्यावर तुम्ही कमेंटमध्ये म्हणलं तर आपण नक्की करू. पुढचा प्रश्न आहे, मिश्र शेती ज्याला मिक्स्ड फार्मिंग म्हणतात म्हणजे नक्की काय असते? तर उत्तर आहे एकाच शेतात पीक उत्पादनासोबत पशुपालनाचा, म्हणजेच काय तर पशुपालन म्हणजे दुग्ध व्यवसाय आला तर हा व्यवसाय एकत्रितपणे करणे याला आपण मिश्र शेती म्हणतो. म्हणजेच काय तर एका शेतीत पीक उत्पादनासोबतच इतर व्यवसाय किंवा पशुपालनासारखे व्यवसाय एकत्रितपणे करणे याला आपण मिश्र शेती असं म्हणतो. पुढचा प्रश्न, आफ्रिकेतील कांगो बेसिन आणि दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन बेसिनमध्ये आदिवासी आहेत त्या ठिकाणी ते कोणती शेती पद्धत आजही वापरतात? तर त्याचं उत्तर आहे स्थलांतरित शेती, शिफ्टिंग कल्टिवेशन. आपल्याकडे काय म्हणतो आपण त्याला? झूम शेती म्हणतो. आणि ब्राझीलमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याला रोका शेती म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, युरोपीय आणि विकसित देशात शहराच्या लगत विकसित झालेल्या आणि दैनंदिन भाजीपाला पुरवणाऱ्या मंडई बागायती शेतीला काय म्हटलं जातं? तर ट्रक फार्मिंग असं म्हटलं जातं, कारण ट्रकनी सप्लाय केला जातो म्हणून. मळ्याच्या शेतीत ज्याला प्लांटेशन ॲग्रिकल्चर भांडवल आणि मजुरांची गरज जास्त असते, याचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर एकाच पिकाची विस्तीर्ण क्षेत्रावर प्रदीर्घ काळासाठी व्यापारी उद्देशाने लागवड केली जाते, जशी चहाची शेती आहे अशा प्रकारच्या शेत्या. टुंड्रा प्रदेश मधील हवामान कसे असते? तर अतिशय थंड हवामान आणि वर्षातील बहुतांश काळ जमीन बर्फाच्छादित असते. टुंड्रा प्रदेशात उन्हाळ्यात थोड्या काळासाठी बर्फ वितळल्यावर जमिनीवर प्रामुख्याने काय उगवते? तर याचं उत्तर आहे शेवाळ आणि दगडफूल, मोसेस अँड लायकेन्स. तैगा प्रदेश किंवा सूचीपर्णी वनांचा प्रदेश जगातील कोणत्या गोलार्धात आढळतो? तर याचं उत्तर आहे केवळ उत्तर गोलार्धात, 50 अंश ते 70 अंश अक्षांशा दरम्यान. पुढचा प्रश्न, भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश मेडिटेरियन रिजन कोणत्या ऋतूतील पावसासाठी जगप्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर आहे हिवाळ्यातील पाऊस. संत्री, लिंबू, द्राक्षे यासारख्या आंबट फळांचे सर्वाधिक व्यावसायिक उत्पादन कोणत्या नैसर्गिक प्रदेशात होते? त्याचं उत्तर आहे भूमध्य सागरी प्रदेश. यालाच फळफळावळांचा प्रदेश म्हणून पण ओळखलं जातं, हे लक्षात घ्या. उष्ण वाळवंटी प्रदेशात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते, त्यामुळे तेथील वनस्पतींचे प्रमुख अनुकूलन ज्याला ॲडॅप्टेशन म्हणतो तर काय असते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जाड पाने, काटे आणि पाण्याच्या शोधात खोलवर गेलेली मुळे. उष्ण वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन कसं असतं? तर पाने जाड, वनस्पती काटेरी असते आणि पाण्याच्या शोधात मुळे खोलवर गेलेली असतात. आफ्रिकेतील सॅव्हाना प्रदेशात कोणत्या प्रकारच्या प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर विस्तीर्ण गवताळ प्रदेशामुळे तृणभक्षक आणि त्यांची शिकार करणारे मांसभक्षक प्राणी यांची संख्या सर्वाधिक आहे. आर्थिक क्रियांच्या वर्गीकरणात चतुर्थक व्यवसाय क्वार्टरनरी ॲक्टिव्हिटीज प्रामुख्याने कशावर आधारित असतात? तर त्याचं उत्तर आहे
बी म्हणजे काय, ज्ञान, माहिती, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास. आता केवळ शेती आणि मासेमारी प्राथमिक आहे, वस्तूंचे उत्पादन आणि कारखानदारी द्वितीयक आहे, व्यापार आणि दुकानदारी तृतीयक स्वरूपाची आहे. तर ज्ञान, माहिती, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास यावर आधारलेल्या आर्थिक क्रियांना आपण चतुर्थक व्यवसाय असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, पंचमक व्यवसाय मध्ये कोणत्या म्हणजे कोणाचा समावेश होतो जे अत्यंत उच्च दर्जाचे मानले जातात. आता प्रामुख्याने 3 आर्थिक क्रिया आपण अभ्यासतो, परंतु आता पंचमक व्यवसाय देखील जशी जशी आपली आर्थिक प्रगती होते तसे तसे व्यवसाय डेव्हलप होत जातात. तर पंचमक व्यवसायामध्ये कोणाचा समावेश होतो जे अत्यंत उच्च दर्जाचे मानले जातात, तर सर्वोच्च धोरणकर्ते, सरकारी उच्च अधिकारी आणि तज्ज्ञ सल्लागार यांचा होतो. म्हणजेच आता आर्थिक क्रियांचे प्रकार किती झाले, तर एकूण 5 झाले. तृतीयक व्यवसायाचे टर्शरी सेक्टरचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे, तर पर्याय सी, कोणत्याही वस्तूचे प्रत्यक्ष उत्पादन न होता केवळ सेवा पुरवली जाते. म्हणजे वाहतूक असेल, बँकिंग असेल, अशा प्रकारच्या सेवा व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय असं म्हणतो, जे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे व्यवसाय आहेत. कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करताना मूल्यवर्धन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम कोणत्या व्यवसायात होते, तर द्वितीयक व्यवसायामध्ये होते. कच्चा माल प्राथमिक व्यवसायातून काढला जातो, त्यांचं पक्क्या मालात रूपांतर जेव्हा होतं त्यावेळेस त्याचं मूल्य वाढतं, मूल्यवर्धन होतं, आणि ते करण्याचं काम कोणत्या व्यवसायात होतं, तर द्वितीयक व्यवसायामध्ये होतं. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जेव्हा एखाद्या देशाच्या आयातीपेक्षा निर्यातीचे मूल्य जास्त असते, म्हणजे इम्पोर्टपेक्षा एक्सपोर्ट्सचे मूल्य जास्त असते, तेव्हा त्या व्यापार संतुलनाला काय म्हटलं जातं, तर अनुकूल व्यापार संतुलन, फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हटलं जातं. आपत्ती व्यवस्थापन, ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो, मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे आपत्ती येण्यापूर्वीच तिचा धोका आणि नुकसान कमी करण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीच्या उपयोजना. आता इतर पर्याय देखील अशा वेळेस वाचत जा. पर्याय मोठा असला तर लक्षात घ्यायचं की उत्तर हे पर्यायातून शोधावं आपल्याला लागणार आहे. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो, तर याचं उत्तर आहे सिस्मोग्राफ. चक्रीवादळांच्या सायक्लोन्सच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान साधारणपणे किती अंशापेक्षा जास्त असावे लागते, तर याचं उत्तर आहे 27 अंश सेल्सिअसपेक्षा 27 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असावं लागतं. जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, तर होण्यामागे आणि हरितगृह परिणामासाठी, ज्याला आपण काय म्हणतो, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतो, तर कोणता वायू सर्वात जास्त कारणीभूत आहे, तर त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड CO2. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रावरणात उष्णतेच्या ऊर्ध्वगामी अभिसरण प्रवाहामुळे काय निर्माण होते, तर भूपृष्ठावरील खंडांचे वहन, कंटिनेंटल ड्रिफ्ट, भूकंप आणि ज्वालामुखी यांची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या भयंकर उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या खडकांच्या तुकड्यांना व राखेला एकत्रितपणे शास्त्रीय भाषेत काय म्हटलं जातं, तर पायरोक्लास्टिक पदार्थ असं म्हटलं जातं. ग्रॅनाइट हा कोणत्या प्रकारच्या खडकाचे उत्तम उदाहरण आहे, तर अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. चुनखडकाचे, लाईमस्टोन ज्याला म्हणतो, प्रचंड दाब व उष्णतेमुळे रूपांतरण होऊन कोणता रूपांतरित खडक तयार होतो, तर त्याचं उत्तर आहे संगमरवर, मार्बल. मार्बल हा कोणत्या प्रकारचा खडक आहे असं विचारलं तर तो कसा आहे, रूपांतरित खडक आहे. कशापासून तयार होतो, तर चुनखडकापासून तयार होतो. का तयार होतो, तर त्यावर प्रचंड दाब व उष्णता यामुळे तयार होतो. पुढचा प्रश्न, वाळूच्या कणांवर दाब पडून तयार झालेल्या वालुकाष्माचे, सँडस्टोन, रूपांतरण कोणत्या अत्यंत कठीण खडकात होते. म्हणजे वाळूच्या कणांवर दाब पडून तयार झालेल्या वालुकाष्माचे रूपांतर कोणत्या अत्यंत कठीण खडकात होते, तर क्वार्टझाईट असं त्याला म्हटलं जातं. जीवाश्मांचे, फोसाइल्स किंवा कुणी फोसिल्स बनतं, जीवाश्मांचे आणि मृत प्राण्यांचे अवशेष प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकात जतन झालेले आढळतात, तर त्याचं उत्तर आहे स्तरित खडक, सेडिमेंटरी रॉक. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कोणत्या भूरोपाने व्यापलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे पठारी प्रदेश आणि उच्चभूमी. भारतातील सर्वात प्राचीन आणि झीज झालेला पर्वतीय प्रदेश कोणता आहे, तर त्याचं उत्तर आहे अरवली पर्वत. आपण याला सर्वात प्राचीन पर्वतरांगा असं म्हणतो भारतातल्या. ब्राझीलच्या पूर्वेकडे वाहणारी आणि अटलांटिक महासागराला मिळणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे, तर त्याचं उत्तर आहे साओ फ्रान्सिस्को. महासागराच्या पाण्यात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे क्षार, सॉल्ट कोणते असते ज्यामुळे पाणी खारट लागते, तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सोडियम क्लोराईड.
भरती ओहोटी निर्माण होण्यास सर्वात जास्त कारणीभूत असलेले नैसर्गिक बल कोणते? तर त्याचं उत्तर आहे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल. उधाणाची भरती म्हणजे सर्वात मोठी भरती महिन्यातून किती वेळा आणि केव्हा येते? तर त्याचं उत्तर आहे 2 वेळा येते महिन्यातून, पौर्णिमा आणि अमावस्येला येते. पुढचा प्रश्न, उष्ण आणि थंड सागरी प्रवाहांच्या संगमावर दाट धुके निर्माण होते असे जगातील प्रसिद्ध मासेमारी क्षेत्र कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यू फाउंडलंड जवळील ग्रँड बँक क्षेत्र. सागरी प्रवाहांमुळे किनारी भागावर होणारा सर्वात मोठा परिणाम कोणता? तर किनारी भागातील तापमानात बदल होतो आणि पर्जन्यमानावर प्रभाव पडतो. डोगर बँक किंवा डॉगर बँक हे युरोपातील अत्यंत प्रसिद्ध मासेमारीचे क्षेत्र कोणत्या समुद्रात स्थित आहे? तर उत्तर समुद्र, नॉर्थ सी असं आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, स्थलांतरित शेतीला ईशान्य भारतात स्थानिक भाषेत कोणत्या नावाने संबोधले जाते? तर झूम शेती म्हणून संबोधलं जातं. आणि भारतात सर्वाधिक करून आपण झूम शेती म्हणजे स्थलांतरित शेती असं म्हणतो. रोका आपण पाहिले ब्राझीलची आहे. कोणत्या मानवी वस्त्यांमध्ये घरे आणि रस्ते यांचा कोणताही निश्चित आकार किंवा नियोजन नसते? तर आकारहीन वस्ती. 0 मैल हे भारताच्या भौगोलिक मध्यबिंदूचे ऐतिहासिक स्मारक कोणत्या शहरामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे नागपूर, महाराष्ट्र. भूमी उपयोजनाच्या वर्गीकरणात संस्थात्मक क्षेत्र यामध्ये कोणाचा समावेश होतो? तर त्याचं उत्तर आहे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि सरकारी कार्यालय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे. भारताची प्रमाण वेळ इंडियन स्टँडर्ड टाइम कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे? तर याचं उत्तर आहे 82.5 पूर्व रेखावृत्त किंवा 82°30' पूर्व रेखावृत्त. ब्राझीलचा पूर्व पश्चिम विस्तार मोठा असल्याने तेथे एकूण किती प्रमाण वेळा वापरल्या जातात? तर त्याचं उत्तर आहे 4 प्रमाण वेळा. हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे पण महत्वाचा आहे. जगातील सर्वात जास्त जैवविविधता कोणत्या वनांमध्ये आढळते? तर त्याचं उत्तर आहे ॲमेझॉनची विषुववृत्तीय वर्षावने. लॅब्राडॉर हा कोणता सागरी प्रवाह आहे जो उत्तर अटलांटिक महासागरातून वाहतो? तर थंड सागरी प्रवाह आहे. लॅब्राडॉरचा प्रवाह कसा आहे? थंड आहे. गल्फ स्ट्रीम हा अत्यंत महत्त्वाचा उष्ण सागरी प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर याचं उत्तर आहे उत्तर अटलांटिक महासागरातून. अंटार्क्टिक खंडावर मानवी वस्ती कायमस्वरूपी नसण्याचे मुख्य कारण काय आहे? तर याचं उत्तर आहे अतिशय थंड हवामान आणि वर्षभर बर्फाच्छादित असणारी जमीन. वाऱ्याच्या निक्षेपण किंवा संचयन कार्यामुळे वाळवंटात तयार होणाऱ्या वाळूच्या टेकड्यांना काय म्हटलं जातं? वालुकागिरी किंवा बारखन, सँड ड्यून्स किंवा बारखन्स असं आपण म्हणतो. त्याचे आकार देखील आपल्याला माहीत पाहिजे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला बारखनची अशी आकृती दिली आणि विचारलं तर मग संचयन कार्यामुळे निर्माण होणारं हे भूरूप कोणतं आहे, त्याचं नाव काय? तर बारखन आहे. आपल्याला माहीत पाहिजे. आपण एक शॉर्ट व्हिडिओ करूया त्यावर. भूगोलाचा अभ्यास करताना सांख्यिकीय माहितीचे संगणकीय विश्लेषण आणि अचूक नकाशा निर्मितीसाठी सर्वात आधुनिक प्रणाली कोणती आहे? तर याचं उत्तर आहे भौगोलिक माहिती प्रणाली. आपण तोच प्रश्न फिरून विचारलाय, थोड्या वेळापूर्वी पाहिला होता. GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, हा लॉंग फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. सखोल कृषी, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर प्रामुख्याने भारतातील कोणत्या भागात जास्त प्रमाणात दिसते? तर गंगेचे सुपीक मैदान आणि जास्त लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये. पशुपालन हा व्यवसाय उदरनिर्वाहासाठी भारतातील हिमालयीन भागात प्रामुख्याने कोणते भटके समाज करतात? पशुपालन व्यवसाय कोणते समाज करतात? तर बकरवाल आणि गड्डी समाज. ब्राझीलमध्ये कॉफीच्या विस्तीर्ण मळ्यांना स्थानिक पोर्तुगीज भाषेत काय म्हटले जाते? तर फॅझेंडा असे म्हटले जाते. ब्राझीलची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कोणत्या व्यवसायांवर आणि क्षेत्रांवर अधिक अवलंबून आहे? तर कृषी, खाणकाम आणि झपाट्याने वाढणारे सेवा क्षेत्र. भारताच्या बाबतीतही तेच आहे. ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सर्वात विरळ घनता कोणत्या भौगोलिक प्रदेशात आढळते? तर अमेझॉन नदीचे खोरे. क्षेत्रभेट, फील्ड व्हिजिट ही भूगोल विषयाच्या अभ्यासात का अत्यंत महत्त्वाची मानली जाते? तर भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आणि माहिती संकलनासाठी. क्षेत्रभेटी दरम्यान स्थानिकांकडून अचूक माहिती गोळा करण्यासाठी सर्वात प्रमुख आणि पूर्वतयारीचे साधन कोणते वापरले जाते? तर त्याचं उत्तर आहे प्रश्नावली. लोकसंख्येच्या सांख्यिकीय आकडेवारीचे सादरीकरण विभाजित आयत डिव्हायडेड बार ग्राफमध्ये करताना काय केले जाते? तर एकाच स्तंभाचे विविध उपघटकानुसार टक्केवारीत किंवा मूल्यात विभाजन केले जाते.
पुढचा प्रश्न, रेषालेख लाईन ग्राफ प्रामुख्याने कोणत्या प्रकारची भौगोलिक माहिती स्पष्टपणे दर्शविण्यासाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे काळानुसार आणि महिन्यांनुसार होणारा बदल, तापमान असेल, पर्जन्यमान असेल, त्यासाठी आपण रेषालेख दाखवतो. सुदूर संवेदन रिमोट सेन्सिंग या प्रक्रियेत प्रत्यक्ष संपर्क न येता कशाच्या सहाय्याने पृथ्वीवरील माहिती मिळवली जाते? तर याचं उत्तर आहे कृत्रिम उपग्रह किंवा विमानाद्वारे घेतलेल्या प्रतिमांमधून, फोटोंमधून. चतुर्थक व्यवसायांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणता मोठा परिणाम होतो? देशाच्या बौद्धिक संपदेत आणि तांत्रिक प्रगतीत मोठी वाढ होते. भारतातील लोकसंख्येचे वितरण असमान असण्याचे सर्वात मुख्य प्राकृतिक कारण काय आहे? तर भूपृष्ठाची उंच सखल रचना, हवामान आणि पाण्याची उपलब्धता यावर आधारित वस्ती तयार होते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण असमान असते. प्रश्न असा येईल की भारतातील लोकसंख्येचे वितरण कशा प्रकारचे आहे? तर ते असमान आहे. ब्राझीलमध्ये लोकसंख्या सर्वाधिक दाट कोठे एकवटलेली आहे? तर पूर्व किनारपट्टीवरील प्रदेशात, साओ पावलो, रिओ आणि परिषद प्रश्न आलेला आहे यावर. लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आपण पहिले 2 टप्पे पाहिलेत. कोणत्या बदलांमुळे लोकसंख्या वाढीचा वेग मंदावतो? पहिल्या टप्प्यात बर्थ रेट जास्त असतो, मृत्यूदरही जास्त असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये बर्थ रेट जास्तच असतो, डेथ रेट कमी होतो वैद्यकीय सुविधांमुळे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं? मग लोकसंख्या वाढीचाही वेग मंदावतो. त्याचं कारण काय? तर मृत्यूदर तर कमीच असतो, पण शिक्षणाच्या प्रसारामुळे जन्मदरही वेगाने कमी होऊ लागतो. कार्यशील लोकसंख्या ज्याला वर्किंग पॉप्युलेशन म्हणतो, तर या गटात साधारणपणे कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश केला जातो? फार महत्त्वाचा प्रश्न यंदाच्या परीक्षेसाठी, लक्षात घ्या. 15 ते 59 वर्ष वयोगट. लोकशाही प्रक्रियेत निवडणुकांसंबंधीची कामे म्हणजे मतदारांची नोंदणी, याद्यांचे अद्ययावतीकरण कोणामार्फत केली जातात? तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयामार्फत केली जातात. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोणाची नियुक्ती केलेली असते? तर निवडणूक अधिकारी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची. मानवी वस्तीच्या विकासासाठी अनुकूल स्थान निवडताना आदिमानवाने सर्वप्रथम कोणत्या घटकाला प्राधान्य दिले? पिण्याच्या पाण्याची बारमाही उपलब्धता. पुढचा प्रश्न, खंडित वस्ती किंवा फ्रॅगमेंटेड सेटलमेंट कशाला म्हणतात? तर नैसर्गिक किंवा मानवी अडथळ्यांमुळे, उदाहरणार्थ नदी असेल, रस्ता असेल, म्हणजे नैसर्गिक अडथळा असेल की मानवी असेल, वस्तीचे 2 किंवा अधिक भाग झालेले असतात, त्याला आपण खंडित वस्ती असं म्हणतो. महानगर ही संकल्पना लोकसंख्येच्या कोणत्या निकषावर आधारित असते? 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे शहर. उपनगरे विकसित होण्यामागे मुख्य कारण काय असते? तर मुख्य शहरातील वाढती लोकसंख्या, जागेची टंचाई आणि महागडी घरे यामुळे लोक काय करतात? शहराबाहेर स्थायिक होतात आणि मग त्या ठिकाणी काय होतं? उपनगर विकसित होतं, जसं मुंबई उपनगर म्हणतो आपण. द्वितीयक व्यवसायांमध्ये, उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग, कच्चा माल म्हणून वापरले जाणारे लोह खनिज कोणत्या व्यवसायातून मिळते? तर प्राथमिक व्यवसायातून मिळते. म्हणजे कोणता व्यवसाय तो? खाणकाम. खाणकामामधून खनिज काढलं जातं आणि मग ते द्वितीयक व्यवसायामध्ये वापरलं जातं, ज्यामध्ये त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्याचं मूल्यवर्धन होतं. माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता मानला जातो? तर कुशल आणि उच्च शिक्षित मनुष्यबळ. पर्यटन हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या आर्थिक क्रियेत समाविष्ट केला जातो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या टेन्शनमध्ये आपण चुकू शकतो. तर तृतीयक व्यवसायामध्ये येतं. सेवा क्षेत्र आहे. पर्यटन कसं क्षेत्र आहे? तर सेवा क्षेत्र आहे. औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशावर कोणता मोठा सामाजिक परिणाम होतो? मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि शहरीकरणाचा वेग देखील वाढतो. प्रदूषण ही जागतिक स्तरावर एक मोठी समस्या बनली आहे. त्यात ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते? तर ते आहे डेसिबल. मृत ज्वालामुखीचे सर्वात उत्तम उदाहरण खालीलपैकी कोणते आहे जेथे भविष्यात उद्रेक होण्याची कोणतीही शक्यता नसते? तर आफ्रिकेतील किलिमांजारो पर्वत. भारतात खनिज तेलाचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या किनारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर त्याचं उत्तर आहे बॉम्बे हाय, अरबी समुद्रामध्ये असलेलं क्षेत्र आहे. सागरी डोह म्हणजे काय? महासागराच्या तळरचनेवरील अतिशय खोल, अरुंद आणि तीव्र उताराचा भाग असतो, त्याला आपण सागरी डोह असं म्हणतो. भूगोलात GPS प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अक्षांश, रेखांश आणि अचूक स्थान निश्चित करण्यासाठी.
नदीच्या अपक्षरण किंवा खनन कार्यामुळे नदीच्या पात्रात खडकांचे तुकडे आणि गोटे प्रवाहाबरोबर गोल गोल फिरतात. या घर्षणामुळे नदी पात्रात जे वर्तुळाकार खड्डे तयार होतात, मध्ये नदीचं पात्र असेल तिथे हे वर्तुळाकार खड्डे तयार होतात. त्यांना भौगोलिक भाषेत काय म्हटलं जातं, तर कुंभगर्ता असं म्हटलं जातं किंवा रांजण खळगे देखील त्यांना म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात कास्ट किंवा चुनखडीयुक्त भूरचना विकसित होण्यासाठी खालीलपैकी कोणते 3 घटक अत्यंत आवश्यक मानले जातात? त्याचं उत्तर आहे उष्ण व दमट हवामान, मुबलक कार्बन डायऑक्साईड आणि सच्छिद्र खडक असला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, लोकसंख्याशास्त्रात लोकसंख्या लाभांश, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंट असं म्हटलं जातं, तर या संकल्पनेचा अचूक अर्थ काय होतो? तर जन्मदर कमी झाल्याने देशातील अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण घटते आणि कार्यशील म्हणजे वर्किंग लोकसंख्येचे प्रमाण वाढून देशाचा आर्थिक विकास होतो. त्यालाच आपण लोकसंख्या लाभांश असं म्हणतो. हिमनद्यांच्या खनन कार्यामुळे पर्वतीय भागात हिमगहवर निर्माण होतात. 2 हिमगहरांच्या दरम्यान जो अरुंद, तीक्ष्ण आणि सुरीच्या पात्यासारखा भिंतीचा भाग शिल्लक राहतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला शुककूट असं म्हटलं जातं. रासायनिक वितरणामध्ये जलीय अपघटन ही प्रक्रिया कशी घडते? तर ती पाण्याचे रेणू खडकातील सिलिकेट खनिजांशी संयोग पाहून नवीन खनिजे तयार करतात, ज्यामुळे खडक विरघळतो व ठिसूळ होतो. विषुववृत्ताच्या 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण अक्षांशाच्या दरम्यान वर्षभरातील बहुतांश काळ हवा अतिशय शांत असते आणि वारे वाहत नाहीत. या कमी दाबाच्या पट्ट्याला काय म्हणून ओळखले जाते? तर विषुववृत्तीय शांत पट्टा, डोल्ड्रम्स म्हणतो आपण त्याला. चिनूक आणि फॉन हे प्रामुख्याने कशाचे प्रकार आहेत जे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत निर्माण होतात? हे विशिष्ट पर्वतीय प्रदेशात वाहणारे उष्ण व कोरडे स्थानिक वारे आहेत. पुढचा प्रश्न, उत्तर अटलांटिक महासागरात सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतिबंधामुळे एक असा प्रदेश तयार झाला आहे जिथे पाणी अत्यंत संथ आणि स्थिर असते. त्या विशिष्ट क्षेत्राला काय म्हटलं जातं? तर सारागासो समुद्र असं म्हटलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापारात अदृश्य व्यापार, इनव्हिजिबल ट्रेड म्हणजे नेमकं काय? तर ज्या व्यापारात वस्तूंची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता केवळ सेवांची म्हणजे पर्यटन, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण होते, त्यालाच आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात काय म्हणतो? अदृश्य व्यापार म्हणतो. कंपनी कायदा 2013 नुसार भारतातील मोठ्या उद्योगांसाठी सामाजिक दायित्व अंतर्गत कोणती महत्त्वाची अट घालण्यात आली आहे? तर उद्योगांनी त्यांच्या निव्वळ नफ्यातील किमान 2% रक्कम सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय विकासासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. वाऱ्याचा किंवा पाण्याचा प्रवाह सुट्या वाळूवरून वाहतो तेव्हा तळाकडील वाळू प्रवाहाला लंबरूप ओढली जाते आणि वाळूवर लाटांसारखे तरंग तयार होतात. या सूक्ष्म भूरूपाला काय म्हटलं जातं? तर उर्मी चिन्हे असं म्हटलं जातं. बेंग्वेला आणि हम्बोल्ट या शीतसागरी प्रवाहांच्या किनारपट्टीवरील प्रभावामुळे प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक स्वरूपाची निर्मिती झाली आहे? तर कलहारी आणि अटाकामा यासारख्या उष्ण व कोरड्या वाळवंटाची निर्मिती झाली आहे. हिंदी महासागराच्या जलतापमान वितरणाचा अभ्यास केल्यास अरबी समुद्राची क्षारता आणि तापमान बंगालच्या उपसागरापेक्षा नेहमी जास्त का आढळते? त्याचं उत्तर आहे अरबी समुद्रात बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे, तिथे गंगा, ब्रह्मपुत्रेसारख्या मोठ्या नद्यांच्या गोड्या पाण्याचा पुरवठा देखील कमी आहे. पुढचा प्रश्न, स्थिरावलेला लोकसंख्या मनोरा म्हणजे स्टेशनरी पॉप्युलेशन पिरॅमिड, ज्यामध्ये वयोगटाची टक्केवारी जवळजवळ समान असते, तो मनोरा देशाच्या लोकसंख्येबाबत कोणता निष्कर्ष दर्शवतो? तर देशाचा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही अतिशय कमी असून लोकसंख्या वाढ नगण्य किंवा स्थिर आहे. महासागराच्या तळरचनेचा अभ्यास केल्यास मादागास्कर, हिंदी महासागरामधील बेट आणि श्रीलंका ही बेटे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या बेटांची उदाहरणे आहेत? तर त्याचं उत्तर आहे खंडीय बेटे, कंटिनेंटल आयलँड्स. महासागराच्या पाण्यात वाढत्या खोलीनुसार तापमानात वेगाने बदल होणारा एक विशिष्ट पट्टा असतो. साधारणपणे कोणत्या खोलीपर्यंत तापमानात वेगाने घट दिसून येते? समुद्र सपाटीपासून साधारण 500 मीटर ते 1000 मीटर खोलीपर्यंत. चित्रपट पर्यटन आणि स्कुबा ड्रायव्हिंग हे पर्यटनाचे आधुनिक प्रकार विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू केले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय 3, तारकर्ली, जिल्हा सिंधुदुर्ग.
पुढचा प्रश्न, तैगा जीवसंहतीमधील वृक्षांची पाने अंकुचीदार व सुईसारखी टोकदार असतात, तसेच त्यांच्या फांद्या जमिनीच्या दिशेने उतरत्या असतात. वनस्पतींच्या या नैसर्गिक रचनेचा मुख्य उद्देश काय असतो? मुख्य उद्देश काय असतो? तर अतिथंड हवामानात वृक्षांवर बर्फ साचून राहू नये आणि त्यांचे अतिथंडीपासून संरक्षण व्हावे, रक्षण व्हावे. जेव्हा नदी डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशातून सखल मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा उतारातील अचानक बदलामुळे नदीचा वेग मंदावतो आणि पर्वत पायथ्याशी खडकांचे जाडे भरलेले तुकडे व गाळ संचयित होतो. या संचयनातून निर्माण होणाऱ्या भूरूपाला काय म्हणतात? नदी डोंगराळ आणि पर्वतीय प्रदेशातून सखल मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा उतारातील अचानक काय होतो? उतार कमी होतो आणि त्यामुळे नदीचा वेग या ठिकाणी मंदावतो आणि त्या पायथ्याशी खडकांचे जाडे भरडे तुकडे व गाळ संचयित होतो. या संचयनातून निर्माण होणाऱ्या या भूरूपाला काय म्हटलं जातं? तर पंखाकृती मैदान किंवा भाबर असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, हवेतील बाष्पाचे प्रमाण आणि तापमानाचा विचार करता सांद्रीभवन किंवा घनीभवन कंडेन्सेशन ही प्रक्रिया नक्की कधी घडते? जेव्हा बाष्पयुक्त हवा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात येते किंवा तिचे तापमान कमी झाल्याने तिची बाष्पधारण क्षमता संतृप्त म्हणजे काय सॅच्युरेटेड होते आणि बाष्पांचे जलकणात रूपांतर होते. प्रश्न काय आहे? हवेतील बाष्पाचे प्रमाण आणि तापमानाचा जर विचार केला तर सांद्रीभवन किंवा घनीभवन ही प्रक्रिया कधी घडते? तर बाष्पयुक्त हवा थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आली आणि तिचं तापमान कमी झाल्याने तिची बाष्पधारण क्षमता संतृप्त झाली म्हणजे पूर्ण झाली, तर बाष्पाचं रूपांतर काय होतं? परत जलकणात होतं. त्याला आपण काय म्हणतो? सांद्रीभवन असं म्हणतो. तर अशा प्रकारे आज आपण 175 प्रश्न पाहिले. भूगोलाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुमच्या लक्षात आले असेल. 1-2 प्रश्न फक्त मागच्या व्हिडिओमध्ये रिपीट झालेले आहेत, परंतु भाषा बदलून किंवा वाक्यरचना बदलून आलेले आहेत या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आपण हे प्रश्न जर नीट अभ्यासले तर परीक्षेमध्ये आपल्याला नक्की जे काही भूगोलाचे प्रश्न येतील त्यांचे गुण मिळवणं शक्य होणार आहे. या व्हिडिओची PDF देखील आपल्या ॲपवरती जो बुक म्हणून कोर्स आहे TETचा त्यावर आहे. त्याची फी पण काही फारशी जास्त नाही आहे, तुम्ही तिथे जाऊन ही PDF वाचू शकता. आता फक्त या ठिकाणी मला उत्तरं त्याची नमूद करावी लागतील, कारण उत्तरं त्या ठिकाणी नमूद केलेली नाही आहेत या PPTमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.